Hello friends, new chapter is tranquilizer. New chapter पाहायचा आपल्याला tranquilizer. Now first of all, what is meant by tranquilizer? तर पहा, a tranquilizer is a drug acts on a CNS and used to calm and decrease the anxiety or help to person sleep. It's often called as a depressant because they suppress the CNS and slow the body down. म्हणजे काय आहे? ट्रँक्युलायझर म्हणजे काय? तर ड्रग ॲक्ट्स ऑन अ CNS. म्हणजे हा ड्रग कशा ॲक्ट होतो? तर CNS रिॲक्ट होतो टू यूज काम अँड अँझायटी डिक्रीज दी अँझायटी. म्हणजे पेशंटला शांत करण्यासाठी किंवा जी काय अँझायटी आहे ते डिक्रीज करण्यासाठी याचा यूज केला जातो. ऑल्सो यूज टू ट्रीट मेंटल इलनेस दॅट आर कॅरेक्टराइज ऑफ सायकोसिस विथ बिहेवियरल ऑर्डर्स. जे काही ट्रँक्युलायझर्स आहेत ते कायसाठी यूज केलं जातं? तर मेंटल इलनेस किंवा जे काही सायकोसिस डिसऑर्डर आहे ते ट्रीट करण्यासाठी याचा यूज केला जातो. ऑल्सो यूज इन अ कॉमन एन्झायटी अँड स्लीपनेसेस. जे काय एन्झायटी आणि स्लीपनेस आहेत ते ट्रीट करण्यासाठी सुद्धा हे ट्रँक्युलायझरचा यूज केला जातो. कॅन कॉजेस डिपेंडन्स ऑन सर्टन वन्स कॅन इझिली अब्यूज. मायनर ट्रँक्युलायझर्स आर कॉल्ड ॲज अँजिओलायटिक. म्हणजे जे काही मायनर अँजिओलायटिक आहेत किंवा ट्रँक्युलायझर आहेत त्यांना काय म्हणतात? अँटी अँजिओलायटिक. अँड मेजर ट्रँक्युलायझर आर कॉल्ड ॲज अँटीसायकोटिक. ठीक आहे, दिस आर अबाउट दी ट्रँक्युलायझर. दे आर मेजर सायकेट्रिक डिसऑर्डर. दोन सायकेट्रिक डिसऑर्डर आहेत त्याच्यामध्ये पहा. सायकोसिस त्यालाच काय म्हणतात? सिझोफ्रेनिया. आणि दुसरा आहे इफेक्टिव्ह डिसऑर्डर, दॅट इज डिप्रेशन ऑर मॅनिया. दीज आर दी सायकेट्रिक डिसऑर्डर. ट्रँक्युलायझर ऑल्सो कॉल्ड ॲज अ अँटीसायकोटिक ड्रग किंवा अँटीसायकोटिक एजंट. त्याच्यामध्ये पहा क्लासिफिकेशन पाहिजे आपल्याला. फर्स्ट क्लास आहे फिनोथायाझिन डेरिव्हेटिव्ह. त्याच्यामध्ये मग वेगवेगळ्या प्रकारचे एक्झाम्पल आहेत. क्लोरप्रोमॅझिन, ट्रायफ्लोरोप्रोमॅझिन, थायोरोडिझिन, ट्रायफ्लोरोपेप्रेझिन and flunazepam. These are the flunazine. These are the phenothiazine derivative. Then butyrophenone derivatives, in which butyrophenone derivative example is haloperidol, trifluoroperidol, torperidol and penfluridol. These are the butyrophenone derivative. Third class is thioxanthins. त्याच्यामध्ये एक्झाम्पल आहे थायोक्झॅन्थिन्स अँड फ्लुप्रोक्झॅन्थिल. these are the thioxanthin derivative. Then other heterocyclic compounds are pimezoid and loxapine. Also atypical antipsychotic is clozapine, olanzapine, risperidone, quetiapine. These are the atypical antipsychotic. These are the classification of antipsychotic drug or agent, in which first drug is chlorpromazine. फर्स्ट ड्रग पाहिजे आपल्याला त्याच्यामधला फिनोथायझिन डेरिव्हेटिव्ह मधला क्लोरप्रोमॅझिन. तर फार्माकोलॉजिकल ॲक्शन ऑफ क्लोरप्रोमॅझिन इन नॉर्मल इंडिव्हिज्युअल, indifference to surrounding, that is paucity of thought, psychomotor slowing, emotional quietening, reduction in initial tendency to go off to sleep, which partially is easily erasable. Spontaneous movement are minimized. This called as a न्यूरोलेप्टिक सिंड्रोम. म्हणजे इंडिव्हिज्युअल पर्सनमध्ये किंवा जे काही नॉर्मल पर्सन आहे त्याच्यामध्ये क्लोरप्रोमॅझिनचा कसा यूज केला जातो? तर हे काय जे काय सायकोमोटर आहे ते स्लोविंग करतं किंवा इमोशनल क्वाइटनिंग, इमोशनल पेशंट हा इमोशनल राहत नाही. दिस आर अबाउट दी इंडिव्हिज्युअल पर्सन. देन सायकोटिक पेशंट, जे काही सायकोटिक पेशंट आहे त्याच्यामध्ये कसा यूज केला जातो क्लोरप्रोमॅझिनचा? इन सायकोटिक पेशंट decrease the irrational behavior, also decreases the agitation and aggressiveness, relief of the anxiety, also correct the disturbed thought and behavior. जे काय त्याचा बिहेवियर आहे तो चेंज झालेला आहे तो करेक्ट केला जातो क्लोरप्रोमॅझिननी. ऑल्सो डिक्रीज द स्पॉन्टेनियस मुवमेंट, दॅट इज हायपर ॲक्टिव्हिटी. जे काही हायपर ॲक्टिव्हिटी आहे किंवा स्पॉन्टेनियस ॲक्टिव्हिटी आहे पेशंटची ती डिक्रीज केली जाते. ऑल्सो रिड्यूस डिल्युशन्स अँड हॉल्युसिनेशन. जे काही डिल्युशन्स अँड हॉल्युसिनेशन आहे पेशंटमधील ते सुद्धा रिड्यूस केलं जातं. क्लोरप्रोमॅझिन लोअर दी सीझर थ्रेशोल्ड कॅन बी प्रेसिपिटेट सीझर. म्हणजे जे काही क्लोरप्रोमॅझिन आहे ते सीझर काय करतं? डिक्रीज करतं. ऑल्सो हायपोथर्मिया, टेम्परेचर कंट्रोल इज नॉक ऑफ ॲट दी हायर डोसेस. जे काही टेम्परेचर आहे ते टेम्परेचरसुद्धा क्लोरप्रोमॅझिन. ऑल न्यूरोलेप्टिक एक्सेप्ट थायोऑर्डेझिन हॅव अ पोटेंट अँटीमिटिक ड्रग. जे काही थायोऑर्डेझिन आहे ते काय आहे? तर पोटेंट अँटीमिटिक आहे, म्हणजे ते इमेसिस रोखण्यासाठी त्याचा यूज केला जातो. ऑल्सो क्लोरप्रोमॅझिन हॅविंग
have effect on autonomous nervous system, that is alpha adrenergic blocking and anticholinergic property. Then serious effect, posterior hypotension and prolongation, QT prolongation. Then local anesthetic action, also chlorpromazine are used in a local anesthetic. Also endocrine, it increases the prolactin and galactoro and gynecomastia जे काही. Then other typical antipsychotic agent, in which triflupromazine, it is a more potent than chlorpromazine. It is an antiemetic, frequently produce acute muscular dissonance in children. Also used in a potent than the chlorpromazine. हे जे काही ट्रायफ्लोरोप्रोमॅझिन आहे ते काय अँटीएमेटिक म्हणून त्याचा यूज केला जातो. ऑल्सो थायऑर्डाझिन, इट इज अ लो पोटेन्सी मार्क, म्हणजे जे काही थायऑर्डाझिन आहे हा काय आहे, लो पोटेंट आहे इन सेंट्रल अँटीकोलिनर्जिक एजंट किंवा जे काही सेंट्रल अँटीकोलिनर्जिक एजंटसाठी याचा यूज केला जातो. लो इन्सिडन्स ऑफ एक्स्ट्रा पिरिमिडल रिॲक्शन, जे काही एक्स्ट्रा पिरिमिडल रिॲक्शनमध्ये त्याचा लो इफेक्ट होतो. कार्डियक अरिथमियाज अँड इंटरफिअरन्स विथ मेल सेक्शुअल डिसफंक्शनिंग इज मोर कॉमन. जे काही मेल डिस्फंक्शनिंग आहे, मेल सेक्शुअल डिस्फंक्शनिंग, त्याच्यामध्ये या थायऑर्डाझिनचा यूज केला जातो. ऑल्सो फ्लुपॅझिन इज अ हाय पोटेन्सी minimum autonomic action and marked extrapyramidal reaction. Then other typical antipsychotic, in which example is haloperidol. Haloperidol, it is a potent and few autonomic effects. म्हणजे काय आहे, haloperidol potent आहे, have potent effect किंवा few autonomic effect. Less seizure potential, doesn't causes weight gain, rarely causes in jaundice, preferred as an agent of for schizophrenia. म्हणजे schizophrenia haloperidolचा यूज केला जातो. ऑल्सो ॲक्यूट मॅनिया, सेन्साइल सायकोसिस, ॲक्यूट सायकोसिस, ऑल्सो टॉरेट syndrome. There are various uses of the haloperidol. Then fenfiridol, exceptionally long acting neuroleptic, recommended for chronic schizophrenia. म्हणजे काय क्रोनिक schizophrenia आहे त्या कंडिशनमध्ये हे पेनफिरोडोल पेशंटला प्रिस्क्राईब केलं जातं. देन पिमोझाइड, इट इज अ लिटल ॲड्रेनर्जिक और क्लोरिनर्जिक ब्लॉकिंग ॲक्टिव्हिटी, लॉंगर ड्युरेशन ऑफ ॲक्शन फॉर सेव्हरल डेज. जी काही त्याची ड्युरेशन ऑफ ॲक्शन आहे ते कसे लॉंगर ड्युरेशन ऑफ ॲक्शन आहे. गुड फॉर मेंटेनन्स ऑफ थेरपी, लो डिसॉन्टिक रिॲक्शन, मोर प्रोपेन्सिटी फॉर दी अरिथमिया, म्हणजे अरिथमियासाठी याचा यूज केला जातो. देन क्लोनाझेपिन अँड ओलनाझेपिन, ए टिपिकल अँटीसायकोटिक. क्लोनाझेपिन अँड ओलनाझेपिन आर अ टिपिकल अँटीसायकोटिक, मेनली ब्लॉक्स D4 रिसेप्टर, हॅव अ वीक D2 ब्लॉकिंग इफेक्ट. जे काही D2 रिसेप्टर किंवा D4 रिसेप्टर आहे ते रिसेप्टर हे ब्लॉक करतं. ऑल्सो ब्लॉक दी 5-हायड्रॉक्सीट्रिप्टामाइन अँड ऑल्सो अल्फा रिसेप्टर. 5-हायड्रॉक्सीट्रिप्टामाइन जी काही प्रोस्टाग्लॅंडिन सिंथेसाइज करणारे हे रिसेप्टर आहे त्यांना ब्लॉक करतं हे क्लोनाझेपिन किंवा ओलनाझेपिन. हॅव अ H1 ब्लॉकिंग अँड अँटीकोलिनर्जिक इफेक्ट, रेअरली यूज इन इपिलेप्सी, कॉजेस सेडेशन अँड हायपोटेन्शन. ठीक आहे, दिस आर दी क्लोनाझेपिन अँड ओलनाझेपिन. देर आर वेरियस साइड इफेक्ट्स ऑफ क्लोनाझेपिन, इन विच क्लोनाझेपिन सेडेशन, सलायवेशन, सीझर, वेट गेन अँड हायपोटेन्शन. इन विच सेडेशन, पेशंटला सेडेशन होऊ शकतं किंवा सलायवेशन होऊ शकतं किंवा सीझर म्हणजे इपिलेप्सी किंवा मागच्या चॅप्टरमध्ये पाहिलं आपण त्याला झटका वगैरे होऊ शकतो. ऑल्सो वेट गेन, ते पेशंटला क्लोनाझेपिन जर घेत असेल पेशंट तर त्या पेशंटचं काय होऊ शकतं, वेट इन्क्रीज होऊ शकतं किंवा वेट गेन होऊ शकतो. ऑल्सो हायपोटेन्शन. देन डेंजरस साईड इफेक्ट इज अग्रानुसाइट, म्हणजे काय त्याच्या इरेथ्रोसाइट्स वगैरे आहेत जे काय RBC किंवा WBC आहेत त्याच्यामध्ये ग्रॅन्युलेशन म्हणजे त्या काय क्लॉटिंग वगैरे होऊ शकतं. हेन्स रेग्युलर मॉनिटरिंग ऑफ ब्लड काउंट्स इज इसेन्शियल. त्याच्यामुळे मग जे काही ॲग्रिगेशन ऑफ ग्रॅन्युलोसाइट होतं त्याच्यामुळे त्याचं जे काही ब्लडचं रेग्युलर काउंट हा करणं हा इसेन्शियल आहे. देन ओलनाझेपिन, साइड इफेक्ट्स ऑफ ओलनाझेपिन, इन विच ड्राय माउथ, कॉन्स्टिपेशन, वेट गेन, रेअरली इपिलेप्सी. ड्राय माउथ होऊ शकतं ओलनाझेपिनचं किंवा कॉन्स्टिपेशन होऊ शकतं पेशंटमध्ये, ऑल्सो इपिलेप्सी. देन
सायटोसिस म्हणजे ह्याच्यामध्ये ग्रॅन्युलेशन किंवा ग्रॅन्युलोसाइटोसिस होत नाही. यूजेस ऑफ क्लोनाझेपिन अँड ओलनाझेपिन in which clonazepine is a reverse drug for treatment of schizophrenia because of risk of agranulocyte. म्हणजे जे काही सिझोफ्रेनिया आहे त्यामध्ये ह्याचा यूज केला जातो. ऑल्सो ओलनाझेपिन इज यूज टू ट्रीटमेंट ऑफ सिझोफ्रेनिया अँड मॅनिया associated with bipolar disorder. They suppress the both positive and negative symptoms of schizophrenia. जे काही पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह सिम्पटम्स आहेत सिझोफ्रेनियाचे ते सिझोफ्रेनियाचे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह सिम्पटम्स ट्रीट करण्यासाठी ह्या ओलनाझेपिनचा यूज केला जातो. Adverse effect of the various antipsychotic in CNS, that is extrapyramidal site, in which first is Parkinson, more common with haloperidol. म्हणजे जे काही अँटीसायकोटिक ड्रग आहेत त्याचे आपल्याला काय पाहिजे तर ॲडवर्स इफेक्ट पाहिजे. ॲडवर्स इफेक्ट कधी होऊ शकतो जर ड्रग जर आपण हाय डोसमध्ये जर घेतला तर त्या ठिकाणी त्याचे आपल्याला काय भेटू शकतात ॲडवर्स इफेक्ट भेटू शकतात. त्याच्यामध्ये मग फर्स्ट आहे पार्किन्सन. हा पार्किन्सन कधी भेटतो तर जर हॅलोपेरिडॉलचं कॉन्सन्ट्रेशन किंवा डोस जर हाय झाला तर त्या ठिकाणी पार्किन्सन डिसीज होऊ शकतो. ऑल्सो डिस्टोनिक रिॲक्शन इन विच मसल स्पाझम मोस्टली इन्व्हॉल्विंग फेशियल मसल, म्हणजे जे काही मसल आहे स्पाझम होऊ शकते. पण त्यांनी एक्झाम्पल कोणतं दिले तर फेशियल मसल, ग्रिमेसिंग, टंग थ्रस्टिंग, टॉर्टिकोसिल अँड लॉक जॉ, म्हणजे जबडा बंद होऊ शकतो किंवा त्याला ताण वगैरे लागू शकतो. अशा प्रकारचे हे ॲडवर्स इफेक्ट आहेत. ऑल्सो अकाथेसिया, इट इज अ रेस्टलेसनेस, फिलिंग ऑफ डिस्कम्फर्ट, डिझायर टू मूव्ह, म्हणजे अकाथेसिया मीन्स रेस्टलेसनेस, त्याला थकवा जाणवल्यासारखं होतं किंवा फिलिंग डिस्कम्फर्ट फील होतं त्याला. मॅलिग्नंट न्यूरोलेप्टिक सिंड्रोम इन विच मस्क्युलर रिजिडिटी, हायपरपायरेक्झिया, मेंटल कन्फ्युजन अँड कोमा. जे काही न्यूरोलेप्टिक सिंड्रोम आहे त्याच्यामध्ये मग मस्क्युलर रिजिडिटी म्हणजे जे काही मसल्स आहेत त्यांना रिजिडिटी म्हणजे कडकपणा येतो किंवा हायपरपायरेक्झिया म्हणजे ऑक्सिजनची लेवल वाढणे वगैरे. ऑल्सो मेंटल कन्फ्युजन, पेशंट हा कन्फ्यूज होऊ शकतो किंवा पेशंट हा कोमामध्ये जाऊ शकतो. ट्रीटेड विथ IV टॅन्ट्रोलिन अँड अँटीकोलिनर्जिक आर नो हेल्प. ब्रोमोक्रिप्टिन इन लार्ज डोस फाउंड टू बी यूज. ब्रोमोक्रिप्टिन जे आहे ते या न्यूरोलेप्टिक सिंड्रोममध्ये याचा यूज केला जातो. देन फिफ्थ आहे टार्डिव डायकॅझिया, characterized by the involuntary and purposeless movement of mouth, tongue and upper limbs, chewing, pouting and puffing of cheek, lip, licking etc. It develops about 20% parts after month or years. Antipsychotic treatment usually unsuccessful. These are the various adverse effects of the antipsychotic drug. Other side effects of the CNS: ड्राउझिनेस, लेथर्सी, मेंटल कन्फ्युजन विथ लो पोटेन्सी एजंट, म्हणजे ड्राउझिनेस होऊ शकतं पेशंटला किंवा लेथर्सी होऊ शकते किंवा मेंटल कन्फ्युजन होऊ शकतं. ऑल्सो इन्क्रीज द ॲपेटाईट, ज्याला भूक लागू शकते जास्त, वेट गेन, त्याचे वजन वाढू शकतं. ॲग्रिवेशन ऑफ सीझर्स इन इपिलेप्टिक्स, इवन नॉन इपिलेप्टिक्स मे डेव्हलप सीझर विथ हाय डोस ऑफ क्लोनाझेपिन अँड ओलनाझेपिन. जे काही क्लोनाझेपिन किंवा ओलनाझेपिन आहे त्यांचा जर हाय डोस झाला तर त्या ठिकाणी पेशंटला इपिलेप्सी वगैरे होऊ शकतं. पोटेंट फिनोथायाझिन, रेसपिडोन, क्विटिपेनिन, एरिपायराझोल अँड जेप्रेसाइडोन हॅविंग लो सीझर थ्रेशोल्ड, म्हणजे जे काही रेस्पिरिडोन आहे किंवा क्विटिपेनिन आहे ह्यांच्यामुळे काय होऊ शकतं, जे काही इपिलेप्सी आहे ती कशी लो होऊ शकते. दीज आर दी अदर साईड इफेक्ट in which other also adverse effect: posterior hypotension, palpitation, also hypotension होऊ शकते पेशंटमध्ये किंवा थायरॉइडिझम आहे त्याच्यामुळे इनिबिशन ऑफ इजॅक्युलेशन होऊ शकत नाही किंवा कार्डियक अरेथमिया होऊ शकते पेशंटमध्ये. अँटीकोलिनर्जिक इफेक्टमध्ये ड्राय माउथ, त्याचं पेस्ट किंवा ब्लर विजन, त्याला जे काही विजन आहे म्हणजे दिसणं कसं ब्लर दिसत असं. कॉन्स्टिपेशन किंवा युरिनरी हिटेशन्स, म्हणजे युरिनरी काय तेव्हा इरिटेशन करण्यासाठी त्याला डिफिकल्टी निर्माण होते. ब्लू पिगमेंटेशन ऑफ एक्सपोज इन स्किन, कॉर्नियल अँड लेंटिक्युलर
अपकेसाइटिस, रेटिनल डिजनरेशन. ऑल्सो क्लोनाझेपिन इट्स अ हायपर सॅलिव्हेशन, म्हणजे क्लोनाझेपिनचं काय हायपर सॅलिव्हेशन होऊ शकतं. हायपर प्रोलॅक्टिमिया, जे काय प्रोलॅक्टिन हार्मोन आहे ते काय होऊ शकतं, जास्त सिक्रेट होऊ शकतं. ऑल्सो वेट गेन अँड इन्क्रीज द लिपिड. ऑल्सो कोलेस्ट्रिक जॉन्डिस, स्किन रॅशेस, contact dermatitis and photosensitivity, agranulocyte, myocarditis, clonazepam. These are the various adverse effects of the antipsychotic agent. Then uses of antipsychotic agent for psychosis in treatment of schizophrenia. Then mania. Haloperidol may be given for the rapid control of 1 to 3 days. Organic brain syndrome, that is not very effective, is as a short term therapy. Acute cases to control aggregation, also as an adjunct to non-sedative to control exacerbation of volatile behavior. Other uses are intracranial, high cough and tetanus. These are the various uses of antipsychotic agent. Then treatment of schizophrenia, that is conjunctive effect or conjunctive affective and motor disturbance, relieve overall. Some patients do not respond, little improvement in judgment, memory and orientation. Choice of drug for patient dependent, empirical and guided by pressing symptoms. ठीक आहे. दीज आर अबाउट दी ट्रंक्लायझर किंवा अँटीसायकोटिक एजंट. ठीक आहे. थँक्यू. दीज आर अबाउट दी ऑल ट्रंक्लायझर किंवा अँटीसायकोटिक एजंट. ठीक आहे. थँक्यू.